Good morning, everyone. Today I would like to talk about importance of free healthcare in a society. Healthcare is a basic human need, and I think everyone should be provided with a free healthcare regardless of their income and social status. Everyone should have access to the free medical treatment because it helps them to prevent illness, sickness, and it saves life. It also creates a healthier population, allowing people to work, study, and contribute towards a country positively. Providing free healthcare also shows that a country values the well-being and dignity of its citizens. A strong healthcare system means a stronger and a secure nation. Free healthcare is not just a service. It's an investment towards a happier and healthier country. Thank you. मस्त 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 अनिका, हे कॉम्पिटिशन तू जिंकणार आणि ट्रॉफी सुद्धा तूच आणणार. त्या कमळीला हिच्यासारखं इंग्लिश बोलता येतं. ठीक आहे, तिला कसलं जमतंय. ती उगीच माझ्या नातीची बरोबरी करायला निघाली. तिला जमणार नाहीये. उद्या बघ कॉलेजमध्ये कसा अपमान होतो तिचा ते बघ. त्याची मी सगळी तयारी केली आहे. माहिती आहे का, खूप खूप लोक येणार आहे उद्या बघायला. इट्स लाईक अ इंडिया पाकिस्तान मॅच. तितके लोक बघायला येणार आहे कारण की सगळ्यांना वाटतंय की उद्या कमळी जिंकणार आहे. मी व्हायरलच तसं केलंय. सगळ्यांना कळतंय की उद्या ती इंग्लिशमध्ये बोलणार आहे आणि सगळ्यांना वाटतंय की ती जिंकणार आहे. कॅन यू इमॅजिन? मॉम, यस मॉम. माझ्याकडे तुझ्याकडे काम आहे. बोला. उद्या मीडियाला पण बोला. आपण फुल व्हायरल करून टाकायचंय की ती कमळी इंग्लिश बोलणार आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार आहे. यू नो वॉट, मी तर माझ्या फ्रेंड्सला पण सांगून टाकलंय की सोशल मीडियावर सगळीकडे पोस्ट करा, फुल व्हायरल करून टाका तिला की ती उद्या इंग्लिश बोलणार आहे. रातोरात ती कमळी इतकी व्हायरल होणार आहे, इतकी फेमस होणार आहे ना की विचारू नका. आणि मग जेव्हा ती उद्या स्टेजवर जाईल, इंग्लिश बोलायला जाईल आणि इतके सारे लोक समोर दिसल्यावर तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो असा असा खालती पडेल. आणि मग तो जिंकण्याचा तिचा जो एवढा मोठा बबल आहे ना, तो ड्राम करून फुटून जाणार. आणि मग तिचे जे हारलेले एक्सप्रेशन असणार आहे, एक्सप्रेशन ऑफ डिफीट, ते बघायला मला खूप मज्जा येणार आहे. रागिणी, तुझी लेक मोठी झाली आता. हो. पाहता पाहता एवढी मोठी झाली ना की लक्षातच आलं नाही. प्लॅनिंग बघ कसलं केलंय तिने. वा, माझ्यापेक्षाही एक पाऊल पुढेच आहे ती. हो ग्रॅनी आजी, तू पण लवकर बरी हो ना. उद्या माझी स्पीच कॉम्पिटिशन बघायला आहे. मी जिंकणार आहे. हो, जरा लांबच. जास्त चिकटायला येऊ नको. नाही, भरोसा नाही तुझा. हो ग्रॅनी आजी. कमळी, थांब थांब. आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. स्पर्धा आहे ना आज. सगळं छान होईल, काही काळजी करू नको. हे हातावर हे दही साखर घे. माझी खात्री आहे तुझं भाषण उत्तम होणार. कमळे, ऑल द बेस्ट. आजी, आज आपली कमळी की नाही रोहित शर्मावानी नुसती सिक्सावर सिक्सा मारणार आणि बुमरावानी सगळ्यासनी क्लीन बोल्ड बी करणार आणि ती बी एकदम फास्टात. काय कमळे? हो ना, आम्ही येणार होते बघायला. काय आजी, तुम्ही बी कॉलेजमध्ये येणार आहे? हो मग. कमळे, अगं सगळीकडे नुसती तुझी चर्चा सुरू आहे बघ. अगं सगळा सोशल मीडिया जाम केलायस तू. कमळी बोलणार इंग्लिश मध्ये, समजा कॉलेजमध्ये ही चर्चा सुरू आहे. आणि सोशल मीडियावर सगळे काय म्हणालेत माहितीये का, फक्त आणि फक्त कमळी जिंकणार. तुला सांगतो, गावाकडनं आलेली कमळी जिच्यावर आजपर्यंत सगळे हसायचे, ती आता इंग्लिश मध्ये बोलणार आणि स्पर्धा जिंकणार. असल्या 50च्या वर पोस्ट बघितल्यात मी कालपासून. होय कमळे,
सगळीकडे नुसती तुझी चर्चा सुरू आहे बघ. गावाकडनं आलेली कमळी कशी जिंकणार हे बघायला लईच लोक येणार आहेत वाटतात. एवढी का चर्चा सुरू आहे माझी? खरं हे कोणी मुद्दाम तर करत नाही ना? काय ग कमळी टमळी, कालपासून सगळीकडे नुसती तुझीच चर्चा चालू आहे. सगळीकडे तुझे फोटोज व्हायरल होत आहेत. बट डोंट वरी, आज जेव्हा मी ही कॉम्पिटिशन जिंकेन ना, तेव्हा सगळीकडे ट्रॉफीसोबत असे माझे फोटोज व्हायरल होते. इडियट, तुला खूप मोठं व्हायचं होतं ना, खूप मोठं. सी, मी केलं तुला खूप मोठं. तू सगळीकडे व्हायरल झाली आहेस. खूप लोक आज तुला सपोर्ट करायला येणार आहे. आणि आज तुला मीडियाची ताकद पण कळेल. हीच मीडिया जी आता कमळी 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 करते ना, ती जेव्हा तू इंग्लिश स्पीकिंग स्पीच कॉम्पिटिशन हारशील आणि एक वर्ड इंग्लिशमध्ये नाही बोलू शकणार ना, तेव्हा तुझ्यावर दगडं फेकून मारतील, तुला ट्रोल करतील. आणि हे सगळं चालू असताना मला खूप मज्जा आहे, कारण माझा प्लॅन सक्सेसफुल होत असेल. येस, आजचा माझा प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. निंगे, चल शंभूला बी कॉलेजला घेऊन जाऊ. आज माझी स्पर्धा आहे तर तो नक्की येईल मला सपोर्ट करायला. अगं वय, चालतंय की. 4 लोकांच्यात बसला तर त्याला बी जरा बरं वाटेल. मंड्या, तू पुढं हो. आम्ही शंभूच्या घरला जाऊन येतो. हं? चालते, लवकर या. शंभू, चल कॉलेजला. अरे आज माझ्या इंग्रजी भाषणाची स्पर्धा आहे, मला सपोर्ट करायला तू येणार नाहीस? नाही यायचंय कुठे, जा तुम्ही. शंभू, अरे असं काय करायला लागलायस? चल की, एवढं काहीच झालेलं नाही आणि सगळं ठीक होईल. आता मी तुमच्या पाया पडू का? तुम्हाला किती वेळा बोलले की इकडे येत नका जाऊ. जा तुम्ही प्लीज. शंभू, अरे तुला काय खूळ लागलंय का? असं काय वागायला लागलायस? असं करून काय होणार आहे सांग? तुझं सगळं प्रश्न सुटणार आहेत का? तुला बोलायला काय जातं ग? तुझे तर आता सगळेच प्रश्न सुटलेत. श्रीमंत झाली असता तू. तुला काय करणार आहे ग गरीबी? जा जा, तू कॉलेजमध्ये जा, भाषण दे, ट्रॉफी मिळव. तुला सगळंच येतं ना, मला काही नाही येत. मी आयुष्यात काहीच नाही करू शकत. मी काहीच नाही करू शकत. हरलोय मी आता.